हाय, तर स्वागत आहे आपका मेरे न्यू व्लॉग में। हे बघा, आज आम्ही चाललेलो आहे बाहेर। तर दर मंगळवारी आहोत ना सुट्टी असते। हा कालचा व्लॉग आहे, काल जमलंच नाही एडिट करायला म्हणून आज एडिट करते। तर आहे हा आहोत ना सुट्टी असते दर मंगळवारी आणि आमचं फिक्स असतं बाहेर जायचं। मग सोचत होतं कुठं जायचं, मग आमचं फायनली ठरलं बाहर जायचं आणि आम्ही दोघांनी सेम वेयर केलेलं बरं का। आणि मग हम लोग गए विश्रांतवाड़ी में, तो उधर इतना अच्छा फ्रेश सब्जी नहीं था। फिर उधर हमको थोड़ा घूमने का भी मन नहीं हुआ, फिर हम निकल पड़े आगे। आप देख सकते हैं आगे। और आज हम रील स्टार मिला हमको, पता है। तर बघा आज आम्हाला, आम्ही नाही का तो खूप फेमस आहे। तर हा बघा हे आहेत फेमस, हे न्यूजला पण आले होते। मग आम्ही त्यांच्याशी भेटलो, त्यांच्याशी फोटो काढला, मग आम्ही निघालो। हा आहे दिघी। तर खूप भारी वाटलं माहिती आहे का त्यांना भेटून। ते न्यूजला पण आलेले, रील्स पण खूप व्हायरल झालेला त्यांचा एक। आणि मग आम्ही निघालो बघा, दिघी रोडनी आलेलो फायनली। दिघी आणि भोसरी रोडवरून आलो आम्ही भोसरीमध्ये। हा बघा भाजी मार्केट आहे इकडे, खूप छान, एवढं भारी भारी आहे। आणि मी इकडं कशासाठी आले तुम्हाला सांगते, फक्त आणि फक्त रील्स व्हिडिओज बनवायसाठी। तर म्हटलं चला नवीन काहीतरी बनवूया म्हणून आम्ही गेलो बघा भोसरीच्या भाजी मार्केटमध्ये। आणि मी फक्त व्हिडिओ काढायचं काम करते, मला काही भाज्या वगैरे घ्यायचं काही समजत नाही मला। आहोंनी सवयच, मी म्हणजे सवयच नाही लावून घेतली की आहोंना सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या। माझं घर काम करायचं, सांभाळायचं जिम्मेदारी आहे फक्त। हे बघा ना कसले भारी भारी बैगन थे उधर, इतना फ्रेश सब्जी है ना, इतना सस्ता है ना। हमारी इधर विश्रांतवाड़ी में 20 रुपये आधा पाव अदरक मिलता, उधर 40 रुपये, सॉरी उधर 20 रुपये पावशर है। तो उधर से लेके आए हम लोग बहुत सारा सब्जी, पता है ऐसी फ्रेश सब्जी थी। इतना लाया कि 1.5 हफ्ता तो चल ही जाएगा। तर ये देख सकते हैं आप। मग आम्ही तिथून घेतलं असे मस्त मस्त हिरव्या भाज्या। आणि कुठे गेलं की मला पहिलं, मी नाही का सीजनचे फ्रूट खूप खाते, आणि मला कुठे गेलं ना बोरं दिसले की मी सोडतच नसते। पहिलं मी बोरं घ्यायला लावले आहोत ना, लिंबू पण घेतलेलं। मग परत बघा भेंडी पण घ्यायला गेलो। अशी भेंडी एकदम बघा कसली भारी त्या काकांनी सजून ठेवलेली। तर मग बघताच म्हटलं आहो ना घ्या भेंडी। मग माझ्यासाठी बघा बीट घेतले। ते मी नाही आणत, त्यांना म्हणते तोडून द्या, उगाच माझ्यासोबत कचरा होतो। मग अशी मस्त माझ्यासाठी एक गड्डी बीट, आणि एवढी फायनली एवढी पिशवी भरली। आणि एवढ्या पिशवी फक्त 300 रुपयाचा भाजीपाला झालेला, 300 रुपीज़ सिर्फ। और हमारे इधर 1500-600 में जाता ही है। फिर मैं गई कपड़े की दुकानात। तर कपड्याच्या दुकानात गेले, कारण की माझ्यासाठी घ्यायचे होते गाऊन। आणि गाऊन मला नाही का वर्षातून 4-5 जोड तरी लागतात। आणि काय माहिती मला गाऊनच टिकत नाही, आणि मला गाऊनमध्येच कम्फर्ट आहे। मग गावाला जर लोक रूल असला ना गाऊनवर जायचं, तरी पण मी जाईन, मला खूप कम्फर्ट वाटतं माहिती आहे का गाऊनमध्ये। मग मी असे 2 गाऊन घेतले, तिकडे खूप स्वस्त भेटले। आमच्या इकडे हे 800ला जोडी भेटते, तिथं 600ला जोडी भेटली। एवढं भारी, फ्री माझी 200 वाचले। मग आमचं फिक्स असतं गेलं की बाहेर खायचं म्हणजे खायचंच। हे बघा हे डाळवाडी आमच्या इथे एरियामध्ये एवढे फेमस आहेत ना, एवढे फेमस आहे। आमच्या आहोचे फ्रेंडच आहेत ते, आमचे मोठ्या दिरांच्या क्लासमध्ये का काहीतरी होते ते। मग आम्ही त्यांच्या स्टॉलवर जातो, तर नेहमी तिकडे जातो। असे तिकडे डाळवडा खूप मस्त, आणि भजी आहो एवढं मागवतात, एवढं खाऊन कसं वजन नाही वाढणार सांगा। इतना खा के वजन कैसा नहीं बढ़ेगा, आप ही बताओ। लेके जाते तो खिला के हिलाते बाहर से, और बोलते जाड़ी हो रही है, ऐसा बोलते। फिर भी मैंने एक ही वड़ा पाव खाया, पता है इतना गरम गरम था, क्या बताओ आप। गरम गरम फिर वड़ा पाव खाया, फिर आई घर पे। फिर ये लगाने का था फ्रिज में, सब सब्जियाँ अभी लगाऊंगी। एवढ्या सगळ्या लावून ठेवलं ना व्यवस्थित, मग दीड आठवड्यापर्यंत जातील एवढ्या फ्रेश भाज्या। बघा आलं तर कसलं भारी होतं, मिरच्या तर एवढ्या फ्रेश। फिर बघू शकता इकडं पोरांना येताना पार्सल पण आणलेला वडापाव। पोरांचं सोडून मन नाही होत बाबा माझं तर खायला। मी त्यांच्यासाठी काय ना काय घेऊन येते। आणि हे बघू शकता तुम्ही, मी पहिलं माझ्यासाठी मी बोरं काढले बघा, असे पाय पसरले घरी आल्या। आणि पहिलं घंटाभर बसून बोरं खाल्ले मी। पहिला बोर किडकाच निघाला, पण माहिती आहे का मी धुतले पण नाही, असेच हाताने पुसून खात होते। मला बोराविषयी कंट्रोलच नाही होत। मग मी फाइनली इतना सारा बेर खाया, फिर बहुत अच्छा लगा। तो आज का ब्लॉग कैसे लगा प्लीज़ कमेंट